श्री स्वामी समर्थ. अक्कलकोट गावाजवळील एका गावामध्ये एक गरीब भक्त राहायचा स्वामींचा. त्याचं घर लहान होतं, त्याला उदरनिर्वाह करणं सुद्धा कठीण होतं. पण रोज मनात एकच नाव असायचं, ते म्हणजे श्री स्वामी समर्थ. मैलोन चालत जाऊन तो रोज स्वामींच्या दर्शनाला जायचा. लोक त्याला म्हणायचे, एवढी काय गरज आहे? तर तो म्हणायचा की स्वामींची इच्छा, स्वामी जेव्हा म्हणतील तेव्हा फक्त धावायचं. एकदा स्वामी असंच म्हणाले की याची परीक्षा घ्यावी. स्वामींनी असाच तो स्वामींच्या दर्शनाला गेला. स्वामी त्याला म्हणाले, काय रे, रोज येतोस, तुला काही काम नाही का? तेव्हा तो भक्त म्हणाला, स्वामी तुमचं दर्शन घेणं हेच माझं काम. स्वामी थोडे कठोर झाले आणि त्याला म्हणाले, इथून आज चालता हो आणि 3 दिवस इकडे फिरकू नकोस. तो घरी गेला. स्वामींची इच्छा, स्वामींची आज्ञा शिरसावंद्य मानून तो घरी गेला. पण त्याला चैन पडत नव्हतं. घरात अन्न पाणी नव्हतं, पण त्याचं त्याकडे लक्ष नव्हतं. त्याचं लक्ष स्वामींकडे लागून राहिलं होतं. तो रोज त्या मठाच्या दिशेने पाहत राहायचा. 3ऱ्या दिवशी सकाळी पहाटेच स्वामी त्याच्या घरी प्रकटले. स्वामींना पाहून तो भीतीने थरथर कापू लागला. पण स्वामी त्याला म्हणाले, घाबरू नकोस, मी तुझी श्रद्धा पाहिली. स्वामींनी त्याच्या घरात नजर फिरवली. सगळी भांडी रिकामी, घरात अन्न धान्य नाही, धान्याचं कण सुद्धा नाही. स्वामी म्हणाले, तू तक्रार का नाही केलीस? तर तो म्हणाला, स्वामी तुमच्या इच्छेपुढे माझं दुःख मोठं नाही. स्वामींनी घराच्या भिंतीवर हात फिरवला आणि त्याच्या घरातलं प्रत्येक भांडं धनधान्याने भरून गेलं. घरामध्ये त्याला सुबत्ता प्राप्त झाली आणि त्याचबरोबर स्वामींची त्याच्यावर अखंड कृपा झाली. आणि त्यानंतरही तो कायम स्वामींचं स्मरण ठेवू लागला. श्री स्वामी समर्थ.